प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. सततच्या पावसाचा फटका बसून द्राक्षबागेची गर्भधारणा होत नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेल्या 2 एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ पाटोदा येथील शेतकऱ्यावर आली. शेवटच्या टप्प्यात येवले तालुक्यात पावसाने पुनरागमन केल्याने सततच्या पावसाचा फटका द्राक्षबागांना बसला. परिणामी सततच्या पावसामुळे द्राक्षबागेची काडी परिपक्व झाली. मात्र झाडाची गर्भधारणाच झाली नसल्याने द्राक्षबाग फळापासून वंचित राहिली. त्यामुळे येवले तालुक्यातील पाटोदा येथील सोमनाथ घोरपडे या शेतकऱ्यावर अक्षरशः हताश होऊन आपल्या 2 एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यावर संकट कोसळत असून विविध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडलाय. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या उभ्या बागेवर कुऱ्हाड चालवताना सदर शेतकरी मात्र काहीसा भावनिक झाला होता. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. मागील वर्षी मे महिन्यात द्राक्षबागेची खरड छाटणी केली असता त्यात अवकाळी पाऊस चालू लवकर झाल्यामुळे द्राक्ष मालाची गर्भधारणा झाली नाही. काडी अपरिपक्व झाली. पण पावडरींचा भडीमार मारूनही काडी अपरिपक्वत राहिल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या गोड छाटणीमध्ये द्राक्षबाग छाटली. त्यात माल निघाला, पण तो अपरिपक्व काडीमुळे त्यात माल गोळी अवस्थेत आढळला. या गोळी अवस्थेमुळे माल जिरून जाण्याचे प्रमाण वाढले. आणि साधारणतः 25 मे पासून जो पाऊस चालू झालेला आहे, सततच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. साधारणतः साहेबीडे 2 एकर द्राक्षाची बाग आहे. 2 एकर द्राक्षाची बाग ही म्हणजे जर खर्चाचा विचार केला तर तिला लावण्यासाठी जे 7-8 लाख रुपये लागतात. त्याच्यानंतर आपल्याला ही जी खरड छाटणी करावी लागते साहेब, 25 मे मध्ये. तर 25 मे खरड छाटणी जी केली आम्ही एप्रिल तसपासून तर आतापर्यंत साधारणतः आमचा गोडबाग करण्यापर्यंत साधारणतः 70-80 हजार रुपये खर्च मागच्या महिन्यात झालाय. आणि ही गोडबाग केल्यानंतर आजपर्यंत आम्ही हिला साधारणतः मजुरी असेल, औषध फवारणी असेल, खत असतील, आतापर्यंत परत आमचा 1-1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. ही खूप गंभीर गोष्ट आहे सर. का नुसतं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आज 2-3 लाख रुपयाचे तर नुकसान झालेलेच आहे, पण हे आज फळबाग पण तोडण्याची वेळ आलेली, जेणेकरून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. आणि शासनाने जास्तीत जास्त फळबागेसाठी तरतूद करावी आणि भरीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, एवढीच आता तळमळ शेतकऱ्यांची सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे चॅनलवाले करता. यांचे पण आभार मानतो. थांबतो.